वाटप जाहीर होणार आहे। आताची आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। दिल्लीमध्ये खाते वाटपाची अंतिम यादी आज मंजुरीसाठी पाठवणार आणि उद्या खाते वाटप जाहीर होणार अशी सूत्रांची माहिती आहे। दिल्लीमध्ये खाते वाटपाची अंतिम यादी आहे। आज ती त्याला मंजुरी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय अधिक माहिती? प्रज्ञा, कॅबिनेट विस्तार जरी झाला तरी खाते वाटप झालं नाही आणि आता जी माहिती एनडी उद्या खाते वाटप जाहीर करण्याचं निश्चित झालेलं आहे। केंद्राकडे भाजपच्या पक्षश्रेष्ठीकडे या संबंधितली यादी जी आहे ती मंजुरीला रात्रीपर्यंत येणार आहे आणि उद्या दिवसभरामध्ये कोणत्याही क्षणाला मुख्यमंत्री कार्यालयाकडनं याबाबतची अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाईल। कोण कोणत्या विभागामध्ये मंत्री असतील हे अद्याप स्पष्ट न झाल्यामुळे अनेक मंत्र्यांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे की नेमकी कोणता विभाग आपल्या पदरात पडणार आहे। पण आता जी माहिती मिळते ती त्यानुसार उद्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर केलं जाईल। अगदी, मात्र सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेला याबद्दल विचारणा झाली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलेलं होतं की या संदर्भात प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेईल, त्यामुळे आम्ही आमचा निर्णय घेण्यासाठी दिल्लीत आलेलो आहोत असं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र आता जी सगळ्या पक्षांची म्हणजे महायुतीच्या सगळ्याच पक्षांची एकत्रित जो निर्णय आहे तो दिल्लीत होतो, यावर आता शिक्कामोर्तब होईल। प्रज्ञा, वास्तविकतेत तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना याची कल्पना आहे की त्यांच्या पक्षाला कोणकोणती खाती देण्यात आलेली आहेत। अर्थात त्या म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची, अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या जे मंत्री आहेत कोट्यातनं झालेले त्यांना कोणतं मंत्री कुणाला करायचं याची अंतिम यादी दिल्लीला पाठवलेली आहे। त्याला आज रात्रीपर्यंत मंजुरी मिळेल असं दिवसभरामध्ये सांगितलं जातं आणि त्यानंतर उद्या या संदर्भातली अधिकृत माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडनं जाहीर केली जाईल। पण कुठे ना कुठेतरी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना समन्वय करूनच निश्चित केलेलं आहे की कोणतं खातं कुणाला द्यायचं, त्यानुसारच ठरलेलं आहे आणि तसेच अधिकृतरित्या आता मुख्यमंत्र्यांकडनं याच्या संदर्भात त्याला लिस्ट जी आहे ती जाहीर करून दुजोरा दिला जाईल। नक्कीच सागर, मात्र सगळ्यात महत्त्वाचं इतका उशीर का? वारंवार हाच प्रश्न केला जातोय। इतकं सगळं झाल्यानंतरही खाते वाटपाला एवढा उशीर लागण्यामागचं प्रमुख काय कारण? वास्तविकतेत तिन्ही पक्षांना कोणकोणती खाती द्यायची हे जवळपास स्पष्ट जरी असलं तरी पक्षांतर्गत प्रचंड स्पर्धा आहे आणि विशेषतः जी स्पर्धा आहे ती शिंदेसाठी डोकेदुखी आहे। कारण की आपणास माहित आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्यांना मंत्री केलेलं आहे त्यांना कोणतंही खातं दिलं तर ते ऍक्सेप्ट केलं जाणार आहे। दुसरीकडे अजित पवारांच्या त्यांच्या पक्षावर इतकी मोठी कमांड आहे की त्यांच्या शब्दाच्या बाहेर कोणी जाईल असं दिसत नाही। या प्रश्न राहतो तो एकनाथ शिंदेचा, कारण की एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये एकतर खातीही चांगली यंदा मिळालेली आहेत। जसं जवळपास सांगितलं जातं की नगर विकास, त्यांच्याकडनं उद्योग, MSRDC अशी महत्वाची हेवीवेट खाती आहेत। अशी खाती मिळवण्यासाठी पक्षांतर्गत प्रचंड स्पर्धा आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी यादी येताना लेट झालेली आणि त्यानंतर ही दिल्लीला पाठवलेली आहे। अर्थात दिल्लीत यासाठी की कोणत्या नेत्यांना यापूर्वी देखील कॅबिनेटमध्ये घ्यायचं हे सुद्धा दिल्ली पक्षश्रेष्ठीला भाजपला विचारात घेऊनच अंतिम यादी केली गेली होती। तशाच स्वरूपाचे निर्णय जो आहे तो केंद्राच्या भाजपच्या पक्षश्रेष्ठी अमित शहा यांच्याकडनं ग्रीन सिग्नल येईल आणि त्यानंतरच यादी जाहीर केली जाईल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।